मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणण्यात आले। या हल्ल्यात पकडलेल्या अजमल कसाबला ज्या प्रकारे फाशी दिली त्याचप्रमाणे तहव्वूर राणालाही फाशी द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे। अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनीही या मागणीला दुजोरा दिलाय। हेमंत बावधनकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही केलेली कामगिरी आहे ती अत्युच्च होती। आमची जी कामगिरी आहे ती टीम वर्क होती आणि त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जे काम कोणी केलं असेल ते आमचे तुकाराम मुंबळे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला कसाब हा जिवंत पकडण्यात यश आलेलं आहे। जो मास्टरमाइंड आहे या 26/11 अटॅकचा त्याला आणण्यासाठी जे प्रत्यार्पण प्रक्रिया आपल्याला जी करावी लागली त्याकरता NIAचं मी अभिनंदन करतो आणि आपण एक चांगला स्ट्रॉंग संदेश असा दिलेला आहे की जो कोणी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघेल किंवा आपल्या वाईट करण्याचा प्रयत्न करेल त्याची गय केली जाणार नाही। तहव्वूर राणाच काय, परंतु तहव्वूर राणाच्या सोबत जे कोणी होते त्या कॉन्स्परसीमध्ये कट कारस्थान रचण्यामध्ये त्या सर्वांना या ठिकाणी आणून इकडच्या न्यायालयात त्यांचे खटले चालवून त्यांना शिक्षा देणं हे आपण पाहणार आहोत। कसाबा जो होता तो या कॉन्स्परसीचा एक प्यादा होता, त्याला जर फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे तर उघड आहे की सिद्ध झाल्यानंतर त्याला पण फाशीची शिक्षा देण्यात येईल। जो कट रचणारा प्रमुख मास्टरमाइंड होता तो तहव्वूर राणा आहे, त्यामुळे त्यालाही फाशीची शिक्षा द्यायला हवी आणि न्यायाच्या चौकटीत राहून ही द्यायला हवी असंही बावधनकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।